जेव्हा आपण इतिहास पाहतो तेव्हा परमेश्वराद्वारे बोलण्यात आलेले अनेक वचन आहे ज्यांचा अर्थ आपण समजत नाही. आपल्या दृष्टिकोनातून असे वाटते की बी ए पेक्षा चांगला आणि सी बी पेक्षा चांगला आहे. मात्र परमेश्वर आपल्याला ए कडे जाण्यास सांगतात. जरी तो दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि थोडक्यांनाच तो सापडतो, तरी आपल्याला जाणवते की हा तो मार्ग आहे जो जीवनाकडे घेऊन जातो. हा तो मार्ग आहे जो आपण स्वीकारला पाहिजे. या आपण अनुवाद अध्याय 8 वर एक दृष्टी टाकूया. वाळवंटातील 40 वर्षांच्या प्रवासादरम्यान देखील परमेश्वराचे वचन, ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल, पूर्ण होत आहे. या आपण अध्याय 8 वचन 1 पाहू. जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शापात पूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्या. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी. म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. ही 40 वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पाय सुजले नाहीत. मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करत आहे, हे लक्षात ठेव. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याच्या मार्गांनी चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ. या आपण पाहूया की 40 वर्षांपर्यंत रानातून लोकांचे मार्गदर्शन करण्यात परमेश्वराची इच्छा काय होती. परमेश्वराने त्यांचे त्या मार्गावर मार्गदर्शन का केले जेथे त्यांना कधीकधी खाण्यास किंवा पिण्यास मिळाले नाही. या आपण वचन 16 पाहू. तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी परमेश्वराची इच्छा काय होती, तुझे कल्याण करावे म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. जसे की पिण्यासाठी किंवा पशूंना चारण्यासाठी पाणी नाही, म्हणून असे वाटू शकते की लगेच मोठा नाश किंवा संकट येईल. मात्र परमेश्वर प्रत्येक क्षणी नेहमी हजर असतात आणि परिस्थितीला पाहतात. परमेश्वर पाहतात की प्रत्येक परिस्थितीत आपण कोणत्या प्रकारचा विश्वास ठेवतो. आपल्याला पारखून आणि परिष्कृत करण्याद्वारे शेवटी आपल्याला आशीर्वाद देण्याची परमेश्वराची मोठी आणि गहन इच्छा आहे. या पृथ्वीवरील आपल्या जीवनादरम्यान आपल्याला आर्थिक अडचणी, रोगांमुळे होणाऱ्या वेदना, विविध अनिष्ट वातावरणातील गैरसोयी आणि इतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. मला वाटत नाही की या पृथ्वीवर असा एकही व्यक्ती आहे जो याशिवाय जगत आहे. ही पृथ्वी शरण नगर नाही का? शरण नगरात राहून कोणालाही चैन मिळत नाही. आपण या वस्तुस्थितीला लक्षात ठेवले पाहिजे. त्या व्यक्तीचे आयुष्य माझ्यापेक्षा चांगले आहे असा विचार करणे चुकीचे आहे. जेव्हा आपण स्वतःला त्यांच्या ठिकाणी ठेवतो तेव्हा आपल्याला समजते की समोरच्या व्यक्तीकडे देखील अडचणी, वेदना आणि त्रास आहे. या पृथ्वीवर कोणीच नाही जो परीक्षेतील राजकन्येप्रमाणे राहत आहे. आता आपण चिंता आणि काळजीसह जगत आहोत, पण अशा प्रकारे आपले मार्गदर्शन केल्यानंतर परमेश्वर शेवटी आपल्याला काय देतील? आपल्याला आशीर्वाद देण्याचा परमेश्वराचा एक मोठा आणि गहन उद्देश आहे. अशा प्रकारे आपण त्यांच्या इच्छेला समजून घेण्याची आणि आपण ज्या तात्पुरत्या त्रासांमधून जात आहोत त्यावर विजय मिळविण्याची गरज आहे. जर योसेफ मिस्रमध्ये आला नसता तर इस्रायल राष्ट्राची निर्मिती झाली नसती. हे परमेश्वराचे महान प्रयोजन होते. योसेफाने फक्त परमेश्वराच्या योजनेचा एक भाग पूर्ण केला. योसेफ खरंतर फारच अशांत जीवन जगला. जेव्हा त्याने अडचणींचा सामना केला तेव्हा त्या क्षणी त्याला जाणवले की हे अयोग्य आहे. त्याच्या दृष्टिकोनातून तो चांगले करत होता तर इतरांमध्ये उणीव भासत होती. पण नंतर त्याला जाणवले की प्रत्येक क्षणी परमेश्वर त्याचे मार्गदर्शन करत आहे.
आज देखील आपल्याला माहित नाही की आपल्या समोर कोणत्या प्रकारच्या गोष्टी घडणार आहेत. आपण पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वर आपल्याला त्या मार्गावर घेऊन जात आहे जेथे आपण आशीर्वाद प्राप्त करू शकतो. सर्व लोकांनो, आपण बायबल वाचताना याची जाणीव केली पाहिजे.